नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 1 ते 7. स्पष्ट बोध करण्यात चतुर, परावाणी जी विद्या कमल विकासक, तिच्याशीच करी जो विलास, त्या गुरुस माझा नमस्कार. संसारत मोहारक जो सूर्य, श्रेष्ठ सामर्थ्याने जो युक्त, चतुर्थ अवस्था तारुण्य ज्ञान रूप, पालन करी त्यान मतो गुरुस. सर्व जगाचे पालक, कल्याणकारी रत्नांची खाण, भक्तरूपी वनातील चंदन, आराध्य देवांना नमस्कार. मनाचा चकोर जो सुज्ञ, चंद्र जो ब्रह्मानुभवाचा राव, वेद गुण समुद्र तसेच काम, भुलवितो त्यास नमस्कार. शुद्ध भावाने भजण्यास योग्य, संसार गंडस्थळाचा जो करी भेद, विश्वोत्पत्तीचे जो असे मूळ, नमितो तुम्हा श्री गुरुराय. कृपा तुमची हा गणेश, देत असता तो आपुले बळ, सर्व विद्यात सहजीच, बालकही करते प्रवेश. उदारवाणी आपुली गुरुदेव, म्हणे जेव्हा घाबरू नकोस, मिळता ऐसे आश्वासन, नवरसांचे उजळती दीप. 10व्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्पष्ट बोध करण्यात चतुर आणि जी परावाणी, जी विद्या कमळाचं विकसन करते, तिच्याशीच विलास करणाऱ्या त्या गुरुला मी नमस्कार करतो. संसारामधला अंधकार सूर्य स्वतःच्या श्रेष्ठ सामर्थ्याने जसा दूर करतो, तशीच चतुर्थ अवस्था तारुण्य ज्ञानरूप ह्या सर्वांचं पालन करणाऱ्या श्री गुरूंना माझं वंदन. सगळ्या जगाचे पालक आणि कल्याणकारी रत्नांची खाण, भक्तरूपी वनातले चंदनाचे वृक्ष असे सर्व आराध्य देव, त्यांना माझा नमस्कार. मनातला चकोर जो अत्यंत सुज्ञ आहे आणि चंद्र जो ब्रह्मानुभवाचा राजा आहे, तसंच वेदगुणयुक्त समुद्र, त्याला भुलवणाऱ्या त्या सर्व श्रेष्ठ गुरुला माझा नमस्कार. शुद्ध भावाने भजण्यासाठी अत्यंत योग्य,
संसाराच्या गंडस्थळाचा भेद करणारा, विश्वोत्पत्तीचं मूळ असणारा श्री गुरुराय, त्यांना मी नमस्कार करतो. ज्या गणेशाची कृपा सदोदित असते आणि तो आपल्याला बळ देत असतो, सगळ्या विद्यांमध्ये अगदी लहानसं बालकसुद्धा ज्याच्या कृपेने प्रवेश करू शकतं, अशा गणरायाला माझा नमस्कार. उदारवाणी आपली गुरुदेव, ज्यामुळे आपण मला घाबरू नकोस असं आश्वासन देता आणि असं आश्वासन मिळाल्यानंतर नवरसांचे दीप प्रज्वलित होतात आणि उजळत राहतात. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 1 ते 7. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 8 ते 15. सरस्वती जी आपणास प्रिय, मुक्याचा करता तिने अंगीकार, वाचस्पतीशी लावून पैज, प्रबंध लिहिल तो निश्चित. कृपादृष्टी आपुली जयावर, वरदहस्त ज्याच्या मस्तकावर, जीव येतसे बरोबरीस, शिवशंभोच्या. इतुके ज्याचे सामर्थ्य, काय बोलावे आता विशेष, सूर्याचे चमकविण्या तेज, घासण्याची असे का गरज, कल्पतरुला येण्या फळ, कशास फुटावा मोहोर, क्षीरसागराचा पाहुणचार, अनकापुरास सुगंधी करेल कोण, कशाची उटी चंदनास, अमृताचे कुठले पक्वान्न, मांडव घालावा आकाशावर, सांगा कसे ते शक्य, आहे का कुठे असे काय, श्री गुरुचे ज्या योगे आकलन, होता याची जाणीव, हात जोडले मी मुकाट, विद्वत्तेचा करुनी गर्व, गुरु समर्थांचे करावे वर्णन, जणू मोतियाला चढवावे पुट, अभ्रकाचे. सुवर्ण जे असे अतीव चोख, द्यावा तयास चांदीचा लेप, तसेच काही हे स्तुतीचे बोल, चरणी ठेवितो मस्तक.
ह्यापुढे ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री गुरूंचं वर्णन करत असताना म्हणतात की आपल्याला सरस्वती जी अत्यंत प्रिय आहे, तिने एखाद्या मुक्या मनुष्याचा जरी अंगीकार केला तर तो मनुष्यसुद्धा अगदी वाचस्पतीशी पैज लावून कुठलाही उत्तम प्रकारचा प्रबंध लिहू शकतो हे निश्चित. तशीच आपली ज्याच्यावरती कृपादृष्टी आहे, आपला वरद हस्त ज्याच्या मस्तकावर आहे, तो जीव अगदी शिवशंभोच्या बरोबरीला जाऊन पोचतो. इतकं आपलं सामर्थ्य. आता अजून विशेष काय बरं बोलावं? सूर्याचं तेज चमकवण्यासाठी सूर्याला जाऊन घासायची का कधी गरज पडते? तसंच कल्पतरूला फळ यावं म्हणून त्याला वेगळा मोहोर का कधी फुटावा लागतो? क्षीरसागराचा पाहुणचार कोण बरं करेल? आणि कापराला सुगंधी कोण करेल? चंदनाला कशाची उटी लावायची? अमृताचं पक्वान्न कुठलं? आकाशावर मांडव घालता येणं कधीतरी शक्य आहे का? तसंच श्रीगुरु आपलं आकलन होणं तितकंच अवघड आणि अशक्य आहे, ह्याची जाणीव झाली आणि मी मुकाट हात जोडले. विद्वत्तेचा गर्व करून गुरु समर्थांचं वर्णन करावं म्हणजे जणू मोत्याला अभ्रकाचं पूट चढवल्यासारखं आहे. सुवर्ण जे अत्यंत चोख आणि शुद्ध आहे, त्याला चांदीचा लेप देण्यासारखेच हे स्तुतीचे बोल आहेत. तेव्हा मी आता माझ्या गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवावं हेच योग्य. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 8 ते 15. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 16 ते 22. पुढे बोलते ज्ञानदेव, आपुला मजवरी प्रेम भाव, कृष्णार्जुन संवाद संगमावर, प्रयागस्थानी मी वटवृक्ष, उपमन्युने मागता दूध, क्षीरसागराचा करुणी द्रोण, धरला त्याच्या समोर शंकराने, रुसून बसला जेव्हा ध्रुव, घातली त्याची समजूत, कौतुकाने देऊन अढळपद, वैकुंठपतीने. भगवद्गीता ही तशीच ब्रह्मविद्येचा जणू नृप, सर्व शास्त्रांचे आश्रयस्थान, गावे जणू ते मी ओवी छंदात, शब्दरूपी अरण्यात, भटकले असता मनसोक्त, विचार फळे ना येती कधीच, वाचारूप त्या वृक्षास, देहबुद्धी जे होते एक रूप, बुद्धीला त्यातून करून मुक्त, आनंदरूपी भांडारात, गीतार्थात जाहले विष्णुरूप,
भगवंताच्या लीला अनेक, कसे करावे वर्णन, तरीही होवो निधीट, सहन करावा हा अनुवाद. ह्यापुढे ज्ञानदेव म्हणतात, आपला माझ्यावरती प्रेमभाव आहे आणि म्हणूनच कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाच्या संगमावर प्रयागस्थानी असलेला जणू काही मी वटवृक्ष झालेलो आहे. उपमन्यूने जेव्हा दुधाचा हट्ट धरला तेव्हा शंकराने क्षीरसागराचा द्रोण करूनच त्याच्या समोर धरला होता. ध्रुव बाळाची गोष्ट. उत्तानपाद राजाला सुनीती आणि सुरुची अशा 2 स्त्रिया होत्या. सुरुची ही राजाची धाकटी पण आवडती राणी होती आणि मोठ्या राणीचा पुत्र ध्रुव आणि धाकट्या राणीचा पुत्र उत्तम होता. एकदा राजा उत्तमाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसला होता. ध्रुव बाळ तिथे आला आणि तो वडिलांच्या दुसऱ्या मांडीवर बसला. ते पाहून सुरुचीला राग आला. तेव्हा तिचा राग घालवायला ध्रुवाला राजाने मांडीवरून खाली ढकलून दिलं. तो रडत रडत आपल्या आईकडे म्हणजे सुनीतीकडे गेला. तेव्हा तिच्या सांगण्यावरून वडिलांच्या मांडीवर बसायला मिळावं म्हणून ध्रुव बाळाने वनात जाऊन परमेश्वराची प्रार्थना केली. काही काळाने नारद मुनींनी तिथे येऊन त्याच्यावर अनुग्रह केला आणि 12 मंत्राचा उपदेश केला. त्याप्रमाणे अनुष्ठान केल्यावर त्याला भगवंतांनी बापाची मांडीच काय पण कायमचं अढळपद दिलं. ते पद अद्यापि नक्षत्र रूपाने आकाशात अढळ आहे. तर असं वैकुंठपतीने स्वतः ध्रुव बाळाला एक अढळपद देव केलं होतं. भगवद्गीता ही तशीच जणू काही सर्व ब्रह्मविद्यांचा राजा, सर्व शास्त्रांचं आश्रयस्थान आणि ते जणू काही मी ओवी छंदामध्ये गावं. शब्दरूपी अरण्यामध्ये मनसोक्त भटकून वाचारूपी वृक्षाला विचारांची फळं कधीच येणार नाहीत. पण देहबुद्धी जेव्हा एकरूप होते, त्यातली बुद्धी जर मुक्त झाली तर आनंदरूपी भांडारामध्ये गीतार्थाने मिळालेलं हे विष्णुरूप. भगवंताच्या लीला अनेक आहेत. त्यांचं वर्णन तरी कसं आणि किती करावं, पण तरीही लोक हो आपण धीट व्हावं आणि माझा हा अनुवाद सहन करावा. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 16 ते 22. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 23 ते 28. आपुला हा कृपा प्रसाद, भगवद्गीतेचा हा पूर्वखंड, केला मी तो ओवीबद्ध विनोदाने. पहिल्या या अध्यायात असे अर्जुनाचा खेद, दुसऱ्यात निष्काम कर्मयोग केला आहे स्पष्ट. नुसता नाही तर केवळ ज्ञानबुद्धी यातला भेद, सांगून दिला पटवून तयामध्ये. तिसऱ्यात केवळ कर्मयोग, चौथ्यात वर्णिला तो ज्ञानासह, पाचव्यात असे अष्टांग योग गूढ अतीव.
सहाव्यात केले उघड आसनापासूनी समाधीपर्यंत योगाचे जे मूळतत्व जेणे होतसे जीवात्म्याचे ऐक्य तसेच केले विशद विविध काही विचार जाहला जो सिद्ध योग मध्येच ज्याला आले मरण सातव्यात जे सुरुवातीस प्रकृतीचे सांगून रूप चार प्रकारचे जे असती भक्त केले तयांचे वर्णन. आता 10वा अध्याय सुरू होत आहे. एकूण 18 अध्यायांचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे आणि त्याचाच रसाळ अनुवाद प्राकृत मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. तेव्हा आता बरोबर मध्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. त्या अनुषंगाने ज्ञानदेव म्हणतात, आपला कृपाप्रसाद असल्यामुळे भगवद्गीतेचा पूर्वखंड मी अत्यंत सहज आणि लीलया ओवीबद्ध केला. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद वर्णन केलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग स्पष्ट केला आहे. नुसताच नाही तर केवळ ज्ञान आणि बुद्धी यातला भेद सांगून तो पटवून दिलाय. तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मयोग वर्णन केलाय. चौथ्या अध्यायात कर्मयोग ज्ञानासह वर्णन केलाय आणि 5व्या अध्यायामध्ये अष्टांग योग जो अत्यंत गूढ आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. 6व्या अध्यायात आसनापासून समाधीपर्यंत योगाची सर्व मूळ तत्व ज्या योगे जीवात्म्याचं ऐक्य साधता येतं याचं सुंदर वर्णन आहे. तसंच विविध विचार तिथे स्पष्ट आणि विशद करून सांगितलेले आहेत. जो सिद्धयोगी झाला तो आणि ज्याला मध्येच मरण आलं अशांबद्दल अत्यंत विस्तृत विवेचन ज्याच्यात केलेलं आहे. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रकृतीचं रूप सांगून 4 प्रकारचे जे भक्त असतात त्यांचं उत्तम वर्णन केलं गेलं आहे. अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 23 ते 28. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 29 ते 34. 7व्याच्या अखेरीस अर्जुनाचे होते प्रश्न 7 देऊनी त्यांचे उत्तर 8व्यात प्रयाण सिद्धीचे वर्णन असंख्य अशा वेदांमधून जो जो निघत असे अर्थ महाभारत जे लाखात एक होत असे त्यातून प्राप्त महाभारताची जी 18 पर्व त्यात जे जे समाविष्ट कृष्णार्जुन संवादाचे 700 श्लोक सर्व ते 9व्या अध्यायात कसे म्हणावे यास संपूर्ण
आणि करावे शिक्कामोर्तब, भय वाटे असे म्हणण्यास, कशास वृथा हा अभिमान. साखर का कवी वा असो गुळ, एकच रस असे त्यात, प्रत्येकाचा परिस्वाद, विविध विविध. तसेच हे 18 अध्याय, ब्रह्मरसाचे ज्यात वर्णन, एकच तो वाहे रस, परिणाम परिनानाविध. काही वर्णिती अधिष्ठान रूप, काही म्हणती ब्रह्म तूच, काही जाणीवे सहित, जाणता जातसे हरपून. या पुढे जाऊन ज्ञानदेव म्हणतात, 7व्या अध्यायाच्या अखेरीला अर्जुनाने 7 प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचं उत्तर देऊन 8व्या अध्यायामध्ये प्रयाणसिद्धीचं वर्णन केलेलं आहे. असंख्य अशा वेदांमधून जो जो अर्थ निघत असेल तो अर्थ एकट्या महाभारतामधून आपल्याला प्राप्त होतो, जे महाभारत लाखात एक आहे असंच म्हणावं लागेल. महाभारताची 18 पर्व, त्यात जे जे समाविष्ट आहे ते भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन ह्याच्या संवाद रूपाने 700 श्लोकांमध्ये बद्ध केलेलं आहे. आणि याचा सर्व सार हे 9व्या अध्यायामध्ये समाविष्ट आहे. 9व्या अध्यायाचं सार समजताना जिथे अर्जुनाला सुद्धा शक्ती कमी पडली, तिथे हा अध्याय मला संपूर्ण समजला असं शिक्कामोर्तब करून मी वृथा अभिमान कशासाठी बाळगू. साखर, काकवी किंवा गूळ ह्याच्यामध्ये रस एकच असतो, पण प्रत्येकाचा स्वाद मात्र वेगवेगळा असतो. तसेच हे 18 अध्याय, ज्यात ब्रह्मरसाचं वर्णन केलेलं आहे. पण काही अध्याय ब्रह्म जाणून त्याचं प्रतिपादन करतात, तर काही अध्याय ब्रह्माचं स्थान दर्शवतात. काही अध्यायांमधून ब्रह्म तूच असं जाणीवेसहित म्हणता म्हणता जाणताच त्यामध्ये हरपून जातो. असे हे 18 अध्याय, ज्यामध्ये एकच रस आहे, पण त्याचे परिणाम मात्र नानाविध आहेत. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 29 ते 34. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 35 ते 41. असे हे सारे अध्याय, 9वा खरा शब्दातीत, परिकथिला स्पष्ट करून, तुमचीच शक्ती ही भगवंत. वसिष्ठाची काठी प्रकाशिली, विश्वामित्राने केली प्रतिसृष्टी. सेना उतरविली दगड टाकुनी, नलवानराने सेतू बांधुनी. सूर्यास धरले मारुतीनी, समुद्र प्यायला अगस्तीनी. अजाण माझ्या मुखामधुनी,
9वा अध्याय बोलविला तुम्ही. परिथांबतो आता येथ, कसे लढले म्हणता राम रावण. सांगावे का आता येथ, भिडले युद्धी ते एकमेकास. तसेच 9व्या अध्यायात कृष्णाने केला जो उपदेश, असे तो 9व्या सारखाच. तत्वज्ञास ते पटेल निश्चित. पहिले हे 9 अध्याय, यथा बुद्धी केले व्याख्यान. आता हा उत्तरखंड, करावे त्याचे श्रवण. आता येथ अर्जुनास, सामान्य तैसेची विशेष. विभूतींचे होईल कथन, चातुर्याने रसयुक्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे हे सारे अध्याय. 9वा अध्याय खरंच शब्दातीत आहे, पण मी अगदी स्पष्ट करून सांगितला, ही खरं म्हणजे भगवंत तुमचीच शक्ती. वसिष्ठाची काठी प्रकाशमान झाली आणि विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. नलवानरांनी समुद्रामध्ये दगड टाकून त्यावरून सेतू बांधला आणि सेना उतरवली. याबद्दलच्या खूप सुंदर कथा आहेत. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातली स्पर्धा सुप्रसिद्ध आहे. विश्वामित्र महर्षी आहे का नाही हे ठरवण्यासाठी सूर्य, समुद्र आणि मेरू पर्वत यांना साक्षीला घेऊन येण्याविषयी ब्रह्मदेवाने विश्वामित्रांना सांगितलं, पण तो त्यांना आणू शकला नाही. तेव्हा वसिष्ठाने या तिघांची प्रतीकं निर्माण केली. आपली छाटी त्यांनी अंथरली असता सूर्यप्रकाश त्यातून येऊ लागला. कमंडलूतून समुद्राप्रमाणे पाणी वाहू लागलं आणि दंड हा पृथ्वीचा भार व्हायला मेरूसारखा समर्थ झाला. असं हे वसिष्ठांचं अचाट सामर्थ्य होतं. त्यानंतर त्रिशंकू राजाला सदेह स्वर्गात जायचं होतं, पण त्याला वसिष्ठांचा चांडाळ होशील म्हणून काही कारणामुळे शाप होता. तेव्हा विश्वामित्रांनी त्याच्यासाठी विशिष्ट यज्ञ केला, पण तरीही त्याला स्वर्गात घ्यायला इंद्र कबूल होईना. खालून विश्वामित्रांनी वर चढवलं होतं आणि अशा रीतीने त्रिशंकू अधांतरी लोंबकळत राहिला. त्याची दुःस्थिती पाहून विश्वामित्रांनी दुसरी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. शेवटी इंद्राने विश्वामित्राची समजूत घातली आणि ती सृष्टी बंद करवली. त्यानंतर रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेला जायचं रामाने ठरवलेलं होतं. तेव्हा नलाला समुद्रावर सेतू बांधायची आज्ञा केली होती. समुद्रात दगड बुडू लागले आणि सेतू तयार होईना. पण रामाचं नाव घेऊन जेव्हा दगड समुद्रात टाकावा तेव्हा तो तरंगू लागायचा. असं पाहून वानरांनी लाखो दगड रामनामाने समुद्रात टाकले आणि पूल तयार केला. या तरंगणाऱ्या पुलावरून राम आणि लक्ष्मण लंकेमध्ये सुवेला चली सैन्याला घेऊन गेले. यानंतर मारुती आणि सूर्याची कथा. अंजनीच्या पोटी मारुतीचा जन्म झाला. तेव्हा आकाशात लाल सूर्यबिंब तळपत होतं. ते फळ आहे अशा समजुतीने बाल मारुती 300 योजने आकाशात उडाला आणि सूर्यमंडळाकडे चालला. हा सूर्याला ग्रासणार हे पाहून इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला. तेव्हा मारुती मूर्छित होऊन खाली पडला. पण मारुतीचा पिता मरुत
याच्या कोपाला भिवून इंद्रादी देवांनी मारुतीची स्तुती करून त्याला सावध केलं आणि वज्रापासून काही पीडा होणार नाही असा वर दिला. इंद्राचं वज्र त्याच्या हनुवटीला लागून ती तुटली, म्हणून त्याला हनुमान हे नाव मिळालं. यानंतर अगस्ती ऋषी आणि समुद्र ह्याची कथा. इंद्राने वृत्रासुराला मारल्यानंतर त्याचे अनुयायी राक्षस समुद्रात लपले. ते रात्री बाहेर निघून ऋषींना खाऊन टाकत. त्यांच्या भीतीने ऋषीजन घरात लपून बसायला लागले. त्यांची यज्ञादी कर्मे होईनाशी झाली. तेव्हा ब्रह्मदेवानी त्यांना अगस्ती ऋषींकडे जायला सांगितलं. अगस्ती ऋषींनी त्यांच्यावरचं मोठं संकट लक्षात घेतलं आणि तपोबलाने संपूर्ण समुद्र एका आचमनात खलास केला. त्यामुळे आतले राक्षस नाश पावले. पुढे अगस्तींनी प्राशन केलेलं पाणी पुन्हा समुद्रामध्ये सोडून दिलं. अशी भगवंताच्या कृपेने अचाट आणि अफाट कर्म कित्येकांच्या हातून घडलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण माझ्या अजाण मुखामधून हा 9वा अध्याय बोलवला आहे. पण आता मी इथेच थांबतो. कारण राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं हे कसं सांगावं, तर राम आणि रावण एकमेकांच्या समोर आले आणि त्यांनी युद्ध केलं असं सांगण्यासारखंच आहे. त्यामुळे इथे थांबणंच मला इष्ट वाटतं. तसंच 9व्या अध्यायामध्ये कृष्णाने जो उपदेश केला तो 9व्यासारखाच आहे हे तत्त्वज्ञाला पटेल हे निश्चित आहे. तेव्हा पहिले 9 अध्याय हे यथाबुद्धी मी व्याख्यान केले आहेत आणि आता हा उत्तरखंड आपण त्याचं श्रवण करावं. आता इथून पुढे ज्ञानेश्वर महाराज लोकांशी संवाद साधतायत. अर्जुनाला सामान्य तसंच विशेष विभूतींचं कथन या अध्यायामध्ये होणार आहे. ते अत्यंत चातुर्याने आणि रसयुक्त करून मी आपणाला सांगेन. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 35 ते 41. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 42 ते 48. मराठी जी अतीव सुंदर, असा त्यातला शांतरस, शृंगार रसावर करेल मात, ओव्या साहित्य भूषण. मूळ जो ग्रंथ संस्कृत, माझी टीका मराठीतून, केले तयाचे समग्र वाचन, मूळ अनुवादात नसेल भेद. जसे असता सुंदर शरीर, तेच भूषवे अलंकारास, कोण भूषविते कोणास, असा नवरे तेव्हा वाद. मराठी असो वा संस्कृत, रसाळ दोन्हीचा भावार्थ, शोभती दोन्ही पालखीत, ऐकावे ध्यान देऊन. भावरूपांचे पुढील वर्णन, नवरसांचा होतसे वर्षाव, मग होतसे प्राप्त, प्रतिष्ठा चातुर्यास.
मराठीचे घेऊनी सौंदर्य, नवरस झाले तरुण, मग रचिले अमर्याद गीता तत्व. संपूर्ण जगाचे गुरु श्रेष्ठ, चतुरांच्या मनीचे नवल, यादव श्रेष्ठ जे श्रीकृष्ण, ऐका बोलले काय. 9वा अध्याय संपवून 10व्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भगवद्गीतेचा मराठी अनुवाद, जी मराठी अत्यंत सुंदर अशी भाषा आहे आणि त्यातला सर्वांग सुंदर म्हणजे शांत रस, जो शृंगार रसावरही मात करेल, आणि ओव्या म्हणजे साहित्यांचं भूषण, अशा या मराठीमध्ये मूळ जो ग्रंथ संस्कृत, त्याच्यावरती मी टीका करणार आहे. त्याचं समग्र वाचन करून मूळ आणि अनुवादामध्ये मुळीसुद्धा फरक पडणार नाही असंच काहीसं मी करीन. शरीर जेव्हा सुंदर असतं तेव्हा अलंकारांना शोभा शरीरामुळेच येते. तेव्हा कोण कुणाला शोभा आणतं असाच प्रश्न पडावा. मराठी असो वा संस्कृत, दोन्हीचा भावार्थ रसाळच आहे. दोन्ही भाषा इतक्या सुंदर आहेत की अगदी पालखीमध्ये शोभाव्यात. तेव्हा आपण ध्यान देऊन ऐकावं. ह्या सगळ्या भावरूपांचं पुढील जे वर्णन असणार आहे त्यामधून नवरसांचा वर्षाव होणार आहे आणि मग चातुर्याला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होतीये असं वाटेल. मराठीचं सौंदर्य घेऊन नवरस जेव्हा तरुण होतात आणि त्यातून जेव्हा अमर्याद असं गीता तत्व रचलं जातं, असा काहीसा अनुभव श्रोत्यांना आता मिळेल. संपूर्ण जगाचे गुरुश्रेष्ठ, सर्व चतुरांच्या आणि विद्वानांच्या मनामधलं आश्चर्य, यादव श्रेष्ठ जे भगवान श्रीकृष्ण काय बोलले ते आता ऐका. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 42 ते 48. धन्यवाद.